इयत्ता 5वी विषय मराठी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीचं आपण उपघटक 1.3 कविता व कवितेवर आधारित प्रश्न यांच्याविषयी आज अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला कविता व कवितेवर आधारित प्रश्न आपल्याला लिहित असताना कोणत्या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे ते समजून घेऊया. 1. कविता लक्षपूर्वक वाचायची. 2. कवितेचा आशय समजून अर्थ जाणून घ्यायचा. 3. कवितेवर आधारित जे प्रश्न आहेत ते नीट वाचायचे. त्याचे सर्व पर्याय तपासून पाहायचे. त्यानंतर योग्य उत्तरांचा पर्याय शोधताना 4ही पर्याय बारकाईने वाचायचे आणि त्यानंतर पहिला पर्याय वाचून घाईने उत्तर नोंदवायचे नाही. तर अशा पद्धतीने कविता व कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहिताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्याला त्यावरील प्रश्नांची उत्तरं लिहिणे सोयीचे जाते. यासाठी नमुना प्रश्न म्हणून कवितेचं मी तुम्हाला वाचन करून दाखवणार आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण कशी निवडायची असतात याविषयी जाणून घेऊया. प्रश्न 1 ते 3 साठी असतं हे. यामध्ये आपल्याला सूचना दिलेली असते. खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. कविता आहे. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, जगात मी मिरवतो त्याचे लावून या नाव. पूल ओलांडगिता पुढे रस्ता येईल तांबडा, घरी आणील सरळ जरी दिसला वाकडा. थोड्या पाय वाट्या हिंडा, लांब तांबड्या वाकड्या, होड्या उपड्या झालेल्या तशा पहाल टेकड्या. आता यावर आधारित प्रश्न आपण अभ्यासूया. प्रश्न पहिला आहे. कवितेत आलेल्या विशेषण नाम यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. पर्याय आहे सरळ रस्ता, दुसरा आहे निळी खाडी, तिसरा आहे वाकड्या पायवाटा आणि चौथा आहे हिरवा गाव. आता यामध्ये विशेषण नाम यांची चुकलेली जोडी आहे सरळ रस्ता, पर्याय क्रमांक 1. कारण रस्ता या नामासाठी तो तांबडा आणि वाकडा ही विशेषण आलेली आहेत म्हणून इथे चुकीची जोडी आहे सरळ रस्ता, पर्याय क्रमांक 1. प्रश्न दुसरा आहे. कवीच्या गावातील माती कोणत्या रंगाची आहे? पर्याय आहे तांबडा, हिरव्या, निळ्या आणि पिवळ्या. आता यापैकी कवीच्या गावातील माती जी आहे ती तांबडी आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. कारण रस्ता तांबडा, पायवाटा तांबड्या यावरून माती तांबडी आहे हे समजतं. प्रश्न तिसरा आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आलेला नाही? पर्याय 1 आहे तीर, दुसरा आहे खेडे, तिसरा आहे नाव आणि चौथा आहे सागर. यामध्ये सागर म्हणजे समुद्र या अर्थाचा शब्द कवितेमध्ये नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नमुने दाखल अजून एक आपण कविता अभ्यासूया. कविता ऐकायची आहे. घराघरात दिनदर्शिका असते, एवढी ती उपयुक्त असते. दिनदर्शिका एकूण 12 महिन्यांची असते, 365 दिवसांचे त्यात नियोजन असते. सकाळी आजी दिनदर्शिका बघते, तारीख वार बघून कार्यक्रम ठरवते. आठवड्याचे 7 वार असतात, चक्रासारखे ते फिरत असतात. सोमवार ते शनिवार शाळा असते, रविवार आमचा सुट्टीचा असतो. बाबा दिनदर्शिका हातात घेतात, कधी कुठे जायचे ठरवत असतात. आई दिनदर्शिकेत सण बघते, संकष्टी एकादशी पाहून उपवास करते. अमावास्येनंतर पौर्णिमा 15 दिवसांनी येते,
चंद्राच्या वाढणाऱ्या कलांनी समजत असते. दिनदर्शिकेमुळे अचूक सारे जमते एवढी ती उपयुक्त असते. आता दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडरवर आधारित ही कविता आहे आणि यावर आता प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला आहे, मुलांचा सुट्टीचा वार कोणता? पर्याय आहे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. आता रविवार आमचा सुट्टीचा असतो या ओळीवरून समजतं की मुलांचा सुट्टीचा वार रविवार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे. प्रश्न दुसरा आहे, दिनदर्शिका उपयुक्त का असते? पर्याय आहे दिनदर्शिकेमध्ये 12 महिने असतात. दिनदर्शिका पाहून आपल्याला नियोजन करता येते. दिनदर्शिकेतील वार चक्राप्रमाणे फिरत असतात आणि दिनदर्शिकेवरून सुट्टीचा वार समजतो. आता दिनदर्शिकेत पाहून आपल्याला आपले नियोजन करतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 हे दिनदर्शिकेबद्दलची फक्त माहिती देतात. 365 दिवसांचे नियोजन त्यात असते, म्हणजेच दिनदर्शिका पाहून आपल्याला नियोजन करता येते. हे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. कवितेशी संबंधित असलेल्या खालील वाक्यांपैकी किती वाक्ये अचूक आहेत? आई दिनदर्शिकेत पाहून सण ठरवते. आजी तारीख वार पाहून कार्यक्रम ठरवते. बाबा दिनदर्शिका पाहून प्रवासाचे नियोजन करतात. आता याच्यामध्ये फक्त दुसरा आहे अ आणि ब, तिसरा आहे ब आणि क आणि चौथा आहे आणि क. तर यापैकी अचूक जे आहे ते कोणतं येणार आहे? आई दिनदर्शिकेत सण पाहते, म्हणजे हे ठरवत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते उत्तर आपलं बरोबर आहे, म्हणजे ब आणि क ही अचूक वाक्य आहेत. यावरून कवितेच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची हे आपण अभ्यासलेलं आहे. सगळ्यांनी ह्या कविता आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्या स्कॉलरशिपच्या मराठीच्या वहीत लिहायचे आहेत आणि यावर आधारित अजून प्रश्न तुम्हाला PDF च्या स्वरूपात पाठवले जातील. धन्यवाद.